कामगार पक्षाचे वॉर्ड क्रमांक 94 चे उमेदवार रुखिया शेख तसेच वॉर्ड क्रमांक 87 चे उमेदवार प्रशांती मांढरे यांच्या प्रचारार्थ रविवारी एका प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी माननीय विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन ताडफळे, नवी मुंबई शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस गौतम आगा, महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळ सदस्य भरत जाधव आदी मान्यवरांसहित उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मल्लीनाथ गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यांवर प्रकाश टाकला। तसेच शेतकरी कामगार पक्ष नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रमी राहिला आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये या ठिकाणी प्रस्थापित पक्ष असताना बाजूला रायगड जिल्हा असेल, पनवेल तालुका असेल, त्या ठिकाणी सत्तेत असणारा शेतकरी कामगार पक्ष या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी प्रवेश करता झालेला आहे। सर्वांना प्रश्न पडला होता की इथे 4 पक्ष असताना पुन्हा शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी का येतोय। मी आपल्याला सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, या ठिकाणी असणारे 4 ही पक्ष हे धनाढ्य लोकांचे पुरस्कर्ते असणारे पक्ष आहेत। ज्याला आम आदमी म्हटलं जातं, ज्याला कॉमन मॅन म्हटलं जातं, ज्याला सर्वसामान्य माणूस म्हटलं जातो, जो या ठिकाणी बाहेरून आलेला आहे, या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून आलेला असेल, मराठवाड्यातून आलेला असेल, विदर्भातून आलेला असेल, या सर्वसामान्य माणसांवर ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला या ठिकाणी कुठलाही पक्ष धावून येत नाही। ज्या ठिकाणी अन्याय असतो त्या ठिकाणी धावून जाणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष। दरम्यान यावेळेस या जाहीर सभेमध्ये सचिन ताडफळे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले। नवी मुंबईतील स्थानिक नागरिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याकरिता शेतकरी कामगार पक्ष नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याची भावना यावेळी सचिन ताडफळे यांनी व्यक्त केली। शेतकरी कामगार पक्ष हा खऱ्या अर्थानं लढणाऱ्या, खऱ्या अर्थानं लोकांकरता धावण्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। आमची तिकीटं दिली जातात ती व्हाईट हाऊस मधून नाही, ग्लास हाऊस मधून नाही, मातोश्री मधून नाही, का तळ्यासमोरच्या बंगल्यामधून नाही। आमची तिकीटं दिली जातात ती वॉर्डातून। आज आमचे उमेदवार आहेत ते लोकांकरता काम करणारे आहेत, लोकांकरता धावणारे आहेत। आमच्या उमेदवारांमध्ये सगळे गुण आहेत, पण त्यांच्याकडे काही गुण नाहीयेत। ते भ्रष्टाचार करू शकत नाहीत, त्यांच्या मालकीची कुठली हॉटेलं नाहीयेत, त्यांचे एपीएमसी मध्ये गाड्या नाहीयेत, त्यांच्या नावावर कुठल्या गाड्या घोड्या नाहीयेत, त्यांच्या नवऱ्याचे काय 2-2, 4-4 फ्लॅट नाहीयेत। मग त्यांच्याकडे आहे काय? त्यांच्याकडे आहे तुमच्या आमच्यासारखे असलेली नीतिमत्ता आणि आपल्यासारखी असणारी लोकांकरता प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा। आज ज्यांची 50 कोटी, 55 कोटी, 60 कोटी, 7 कोटी, 8 कोटी संपत्ती असलेले उमेदवार जे महानगरपालिकेची निवडणूक लढवतात, मित्रांनो, ते हे नगरपालिकेमध्ये जेव्हा नगरसेवक म्हणून जातील तेव्हा जनता जनार्दनाची काय सेवा करतील।